हरिओम. गुरुजन, आपले साधक, सगळे साधक आणि दादासाहेब टिचकुले यांच्या प्रेरणेने हे झालेलं आपले योग, तर त्यांना सुद्धा प्रणाम करून मी ह्या आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करतो. आयुष्याची संध्याकाळ, सनसेट ऑफ लाईफ. आयुष्याची संध्याकाळ, आपण जर हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, प्रत्येक माणसाला भेडसावणारा प्रश्न आहे आणि ह्या पडावातून प्रत्येकाला जावं लागतं, त्यातून सुटका नाही. आपण हा का प्रयत्न करतो की ह्या पडावातून जाताना कमीत कमी त्रास व्हावा प्रत्येकाला, याचा आपण विचार करतो आणि म्हणून आपण ह्या विषयाकडे जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करतो. ह्याच्यावर बरीच चर्चा होते, पण जेवढी आपण खोलात जाऊन चर्चा करू तेवढं आपण समस्येच्या जवळ जाऊ, समस्यांच्या जवळ जाऊ आणि समस्या आपण निवारण करू शकू, हा आपला प्रयत्न असेल. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, सूर्य ज्या रुबाबात उगवतो, जी ऊर्जा देतो आणि सगळ्यांना प्रकाशित करतो, त्याच रुबाबात सूर्य मावळते. आपण पाहिलं असेल, सनसेट पाहायला कितीतरी लोक जमा होतात. आल्हाददायक वातावरण, खूप सुंदर वातावरण, मनमोहक देखावा तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सूर्य मावळताना सुद्धा अगदी मनमोहक देखावा करीत मावळतो. मला असं वाटतं, आमचं जीवन आयुष्याच्या संध्याकाळी असंच मावळलं पाहिजे, जे मनमोहक, सगळ्यांना आनंद येईल असं, किंवा ते गेल्यानंतर हळहळ वाटली पाहिजे. अरे हे नको जायला पाहिजे होतं, सूर्य मावळायला नको हवा होता, असं आपल्याला जसं वाटतं तसं आपलं व्यक्तिमत्व असं असायला पाहिजे की ही व्यक्ती जायला नको होती. आता आपण जर विचार केला की हा आयुष्याची संध्याकाळ म्हणजे निवृत्तीनंतरचा काळ. आपण उद्योगधंद्यातून जेव्हा निवृत्त होतो तेव्हा आपण ह्या आयुष्याच्या संध्याकाळच्या पडावामध्ये आपण प्रवेश करतो, साधारण 60 नंतर. त्यामुळे ह्या पडावात गेल्यानंतर जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपल्या मुलांची लग्न बऱ्याचशा वेळेला झालेली असतात, मुलं मोठी असतात, कदाचित कोणाला नातवंड पण असतात. अशा स्थितीत आपण त्यावेळेला असतो, सून घरात आलेली असते. आपण प्रथम घरापासूनच जर पाहायला विचार केला तर आपल्याला तिथेच, घरातूनच, कुटुंबातूनच जी सुरुवात होते. कारण आता तुमचं इन्कम कमी झालेलं असतं, इन्कम नसतं, कुटुंबाची धुरा जी आहे ती तरुणाकडे गेलेली असते, तुमच्या मुलाकडे, मुलीकडे, जावयाकडे, कोणाकडे गेलेली असते, आप्तेष्टाकडे गेलेली असते. आणि मग राहिलं काय, जे तुमच्या मुठीत राहतं, जे तुमच्या मुठीत कमवलेलं असतं,
तेच फक्त राहतं आणि त्याचं आपल्याला नियोजन करायचं असतं. पण ते नियोजन करताना सुद्धा आमची मानसिकता बरोबर ठेवणं फार आवश्यक आहे. बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आम्ही रिटायर्ड होतो, आम्ही या पडावामध्ये शिरतो आयुष्याच्या संध्याकाळी, त्यावेळेला आम्हाला जे आम्हाला हुकूमत गाजवायची सवय असते, सगळं मी करेन, मी करेन, मी करेन, मी कमावून आणतो, ही एक भावना असते आणि हीच कुठेतरी दुखावते. पूर्वी असं असतं की तुम्हाला प्रत्येक गोष्ट कोणी विचारून, कुटुंबातली व्यक्ती, सभासद जे असतील ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारून करतात. पुढे असं होतं ते विचारायला थांबतात, विचारत नाही. कारण कुटुंब प्रमुख दुसरा झालेला असतो, आम्ही तो मानायला पाहिजे. इथून सुरुवात आहे. आम्ही मानत नाही. जर स्त्री असेल तर ती स्त्री किचन मधून, स्वयंपाकघरातून बाहेर पडत नाही, बाहेर पडायला मागत नाही. जर सून आले असेल तर ती सुनेच्या हातात द्यायला तयार होत. इथे खटका उडायची शक्यता असते. बऱ्याच वेळा तसंच घडतं. त्यामुळे आम्ही ह्या पाडावात शिरल्यानंतर जर स्त्री असेल त्यांनी किचन आपलं सोडून द्यायला पाहिजे, पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायला. कुटुंबाचं जे काय आहे, व्यवहार आहे, तो सगळा आपण ज्येष्ठ नागरिकांनी नवीन पिढीकडे सुपूर्द करायला पाहिजे. बऱ्याच वेळा तसं होत नाही आणि मग खटके उडतात. आता काय होतं, आम्ही जे जीवन जगलेलो असतो ते अतिशय कठीण परिस्थितीतून आपण गेलेलो असतो. प्रत्येक आता माझ्या वयाचे जे सगळे असतील तर ते सगळे ह्याच कठीण परिस्थितीतून गेलेले असतात. त्यांनी स्वतःच्या हिमतीने सगळं केलेलं असतं. बऱ्याचशा जणांनी, फार थोडे लोक असतील की यांना पूर्वीपासून काही मदत मिळाली, आई वडिलांकडून बरीच मदत मिळाली. पण बऱ्याचशा लोकांना खडतर जीवन जगून सगळं करावं लागलं आणि त्यांनी साम्राज्य उभं केलं. आणि उभं केल्यानंतर त्यांना तो आनंदही झाला की आपण एवढं साम्राज्य उभं करू शकलो, मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकलो आणि त्यासाठी त्यांनी अमाप कष्ट केले, खूप कष्ट केले, जीवाची पर्वा केली नाही. हे सगळं खरं असलं, हे सगळं खरं आहे. पण हे खरं असलं तर आता उतार वयात आपण तेच घेऊन चालणार नाही. नवीन पिढीला आपण आयतं दिलेलं आहे, साम्राज्य आपण उभं करून दिलेलं आहे, सुपूर्द केलेलं आहे. मग त्यांना त्या साम्राज्याचा आनंद घेऊ दे ना. पण आम्हाला असं वाटतं, आम्ही कशा प्रकारे आम्ही जगलो, आम्ही अशा प्रकारे जगलो, मग तुम्ही पण तसंच जगावं. तर ते वागणं चुकीचं आहे. नवीन पिढीला थोडस जे आता मिळालेलं साम्राज्य मिळालेलं आहे त्याचाही उपभोग घेत जगायची त्यांची इच्छा असते आणि तशी काही ती चुकीची नाही. आमच्याकडे नव्हतं म्हणून आम्ही तसे जगलो नाही, कदाचित आम्ही तसेही जगलो असतो. मग असं होतं, समजा सून, मुलगा, मुलगी, जावई जे आपले अपदृष्ट असतील ते कधी म्हणाले आम्हालाच पिक्चरला जायचंय, आम्ही पिक्चरला जातोय, तुम्ही येता का? बऱ्याचशा वेळेला काय होतं, आम्ही उतार वयातली माणसं म्हणतो नाही नाही मला नको नको. प्रत्येक गोष्टीत आम्ही नकारात्मक बोलतो, नको, तुम्ही येता का? नाही, तुम्ही जा, तुम्ही जा. अधेमध्ये आम्ही गेलंही पाहिजे, अधून मधून त्यांना आम्ही स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे की तुम्हीच जा, आज ह्या वेळेला आम्ही येत नाही, हे ठीक आहे. पण प्रत्येक वेळेला न जाणं म्हणजे आपण वयस्कर माणसांनी कोपऱ्यात जाऊन बसल्यासारखं आहे. तुम्ही माणसांपासून दूर जाता. तसं होतं का?
इकडे आपलं भान फार बारीकाईने लक्ष पाहिजे आपल्या वागण्याकडे. आपली लाईफस्टाईल फार महत्वाची आहे. बरं, कधी कधी असं होतं, तुमची मुलं म्हणतील की आम्ही आज पिक्चरला जातोय किंवा नाटकाला जातोय, तर आपण आनंदाने त्यांचं स्वागत करायला, "हा, जा जा, ठीक आहे, जा तुम्ही, आज आम्ही येत नाही, तुम्ही जा," असं बोलायला पाहिजे. उलट आम्ही आणखीन सांगायला पाहिजे. त्यांनी विचारलं की मग तुमच्या जेवणाचं काय?" "आमच्या जेवणाची काळजी नको, आम्ही काहीतरी मागवून खाऊ, काहीतरी करून खाऊ, तुम्ही जा." एक वेळ असं वागल्याने काही होणार नाही. म्हणजे आपण समजा एक फोन करून आपण एखादी वस्तू आपण खाण्यासाठी काही मागवलं एक वेळ, तर आपलं फार मोठं नुकसान होत नाही. पण बऱ्याच वेळा तसं होत नाही. पहिला त्यांना प्रश्न केला होता, "आमच्या जेवणाचं काय?" मग तिथून कपाळाला आठा सुरू होतात. सून असेल तर ती म्हणणार, "आम्ही एक दिवस कुठे चाललोय, तर तुम्ही तिथे पण आडकाठी आणता." म्हणजे वादाचे प्रश्न निर्माण होतात. आम्ही ते करायला नाही पाहिजे. आम्ही घरात गोडवा निर्माण करायला पाहिजे. मग गोडवा कसा निर्माण होईल? आम्ही त्यांना उलटं सांगितलं पाहिजे. ते तुम्ही जाताय ना नाटकाला, त्या ठिकाणी बाजूला अमुक ठिकाणी एक चांगलं हॉटेल आहे. मस्त जेवून या तिकडे. "भाऊ तुम्हाला काय आणू का?" "ठीक आहे, आम्हाला आणलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही इथे आहोत तिकडे करू." ते जाताना असं गोडीने गेले पाहिजे. त्या तुम्ही असं बोलल्यामुळे त्यांच्यावर भार पडतो. त्यांना बरं वाटतं, की आपले आई-वडील असे म्हणाले, की तुम्ही जा आणि मस्त खाऊन पिऊन या, अमुक ठिकाणी जा, तिथे जाऊन या. असं. तर आनंद त्यांना दिला तर आपल्याला आनंद मिळेल. आम्ही जर असा विचार करू, की फक्त आनंद आम्हालाच पाहिजे, तर आनंद आम्हाला कसा मिळेल? आम्ही वाटल्याशिवाय मिळणारच नाही ना. कुटुंबात वागताना सुद्धा आम्ही प्रत्येक वेळेला आमचा हट्ट करायला नाही पाहिजे. टोकत राहायला नाही पाहिजे. प्रत्येक वेळेला मी टोकत राहायचं. हेही बरोबर नाही. टोकत राहिलं तर काय होईल? संबंध दुरावतील. आपण आणखीन बाजूला पडू. माझा उद्देश हा बोलण्याचा उद्देश एवढा आहे, की आपण बाजूला पडू नये. आपण ह्या प्रवाहाबरोबर जात राहिलं पाहिजे. कुठे थांबता कामा नये. आपले कोणते कपडे घ्यायचे असतील, काय करायचं असेल, त्यावेळेला आपण नवीन कपडे घ्यावेत. आपली जर आपल्या ऐपतीनुसार, परिस्थितीनुसार आपण ते घ्यावे. तर तेही आपण एक लक्ष ठेवण्यासारखं आहे. कुटुंबात अशा अनेक गोष्टी होतात, की ज्यामुळे वयस्कर माणसाला दूर ठेवलं जातं. मी अ, ज्येष्ठ नागरिकांसाठी हे बनवलं होतं मैदानामध्ये त्यांच्या बसण्या उठण्यासाठी आम्ही शेड बनवली होती आणि तिथे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे अ, समस्या त्यांच्या त्या मला ऐकायला मिळायच्या. बऱ्याचशा वेळेला ते माझ्याशी शेअर करायचे आणि त्या अनुभवातून मला या गोष्टी काही गोष्टी लक्षात आल्या, की काही वेळेला आम्ही वागताना, घरी वागताना, कुटुंबात वागताना सकारात्मक वागायला पाहिजे. प्रत्येक वेळेला आम्ही ते केलं, आम्ही ते केलं, ते केलं. दरवेळेला सांगून उपयोग नाही. आम्ही जर प्रत्येक वेळा टुणटुणं लावलं, की आम्ही असं करत होतो, आम्ही असं केलं, तुम्ही आता असं करताय. तर गाडी पुढे सरकणारच नाही आणि दोघांनी नवीन पिढी आणि आपली जुनी पिढी ह्या 2 पिढ्या एकत्र जाणार नाहीत. हा प्रयत्न व्हायला पाहिजे, की दोन्ही पिढ्या एकत्र कशा जातील? हा प्रयत्न करायला पाहिजे. काही ठिकाणी त्यांनी आवर घातला पाहिजे आपल्या अतिउत्साहाला आणि काही ठिकाणी आपण त्यांच्यामध्ये डोकावून पाहायचं, त्याला आपण आवर घातला पाहिजे. नाहीतर सतत खटके उडत राहतील.
तू हे का केलंस, तू ते का केलंस, की माझ्या म्हणण्याप्रमाणेच व्हायला पाहिजे, मी म्हणतो तेच व्हायला पाहिजे. तर हे असं होता नाही. बऱ्याच ठिकाणी असं होतं आणि मीपणामुळे मी ह्या पदाला होतो, मी असा मोठा होतो, आज मला तुम्ही कोणी विचारत नाही, असं करून चालणार. तरुण आहेत ते त्यांच्या पद्धतीने थोडस वागणारच. ती त्यांना मुभा दिली पाहिजे. फक्त आमचा जो संस्काराचा ढाचा आहे तो आम्ही नीट सांभाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग संस्काराचा ढाचा सांभाळायचं म्हणजे काय करायचं? रोज उठल्या उठल्या त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगत बसायचं, तू हे करू नको, तसं करू नको, असं करू नये, असं करायचं नाही. मध्ये मध्ये आपण कधीतरी सांगितलं पाहिजे, कधीतरी. आपलं पूर्वीचं सुद्धा काय आहे, आम्ही कसे वागलो, काय केलं ते त्याची जाणीव, आम्ही कोणत्या परिस्थितीतून हे तुम्हाला उभं केलं, त्याची जाणीव कधीतरी दिली पाहिजे, रोज नाही. आणि कधीतरी दिल्यामुळे काय होईल, त्यांना देखील कळेल की आज आपण उभे आहोत, या ठिकाणी उभे आहोत, ते कोणीतरी खूप खस्ता खाल्लेले आहेत, त्यांच्या जीवावर आपण उभे आहोत हे त्यांनाही कळेल. की आज मी बोलतोय ह्याच्यामुळे एक निर्मळ, जर तरुणांनी हे ऐकलं तर त्यांनाही जाणीव होईल की आपल्या आई वडिलांनी खस्ता खाल्ल्याशिवाय आपण एवढे मोठे झालो नाही. काही ठिकाणी आपण तुम्ही पाहिलं असेल, अगदी गरिबीतून, अगदी भांडी घासण्याची कामं करून सुद्धा अनेकांनी आपल्या मुलांना मोठं मोठं केलेलं असतं. मुलगा असू दे, मुलगी असू दे, खूप मोठं केलं असतं. ही सामान्य गोष्ट नाही, साधी गोष्ट नाहीये. त्याने आपल्या अनेक हौसमौज ह्या दुर्लक्षित केल्या, त्यांना दाबून ठेवलं. म्हणूनच तुम्हाला ते मोठे करू शकले ना, नाहीतर करू शकले नसते. त्यामुळे आम्ही अधूनमधून जाणीव करून देणं हे आवश्यक आहे. तरी पण प्रवाहाबरोबर चालत राहिलं. आज जे तरुण असतील त्या तरुणांना बऱ्याच वेळा असं वाटतं ना की आयुष्य संध्याकाळ काय, हा माझा विषय नाहीये, हा विषय तो फक्त वयस्कर लोकांचा, म्हाताऱ्या लोकांचा आहे, वयस्कर लोकांचा आहे, असं नाहीये. आज तुम्ही तरुण आहात, उद्या तुम्ही म्हातारे होणार आहात. मग उद्या म्हातारे होणार आहात तर आजपासून त्याची तजवीज करून ठेवा, आजपासून त्याचं नियोजन करून ठेवा, आजपासून तुमची मानसिकता तयार करा. तर तुम्हाला पुढचं जीवन सोपं जाईल. तुम्ही पाहिलं असेल की एक काळ असा होता की वृद्धाश्रमच नव्हते, अस्तित्वातच नव्हते. कारण त्यावेळी जे आपले आई वडील असतील, वरिष्ठ असतील, त्यांना लोक देवासमान मानायचे. आदरभाव होता, मनातून प्रेम होता, जिव्हाळा होता. श्रावण बाळाच्या गोष्टी वारंवार ऐकायला मिळायच्या लोकांना. मुलांना लहानपणापासून त्याचा परिणाम व्हायचा. आज श्रावण बाळ किती वेळा शिकवलं जातं किंवा किती त्याच्या गोष्टी त्या ऐकल्या जातात, फार कमी प्रमाण झालंय. म्हणून आजची पिढी आपण जे म्हणतो की थोडी चंगळवादाकडे गेली, आणि चंगळवादाकडे गेल्यामुळे, कारण संस्कार कुठेतरी मागे पडत चालले. जर संस्कार मागे पडत चालले तर तुम्ही किती पैसे कमवले, किती चंगळवाद केला, तर तुम्हाला आनंद मिळणार नाही, सुख मिळणार नाही. भौतिक सुख मिळेल थोडंफार, पण मानसिक सुख मिळणार. आपले संस्कार कसे राहतील, नीट राहतील, त्याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि वयस्कर आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, आम्ही त्यांना
टोचून सांगण्यापेक्षा आम्ही कृतीने काही वेळेला वेगवेगळ्या मार्गाने सांगित राहिलो पाहिजे. संस्कार असे काही शिकवून होत नाही, ते आपोआप पाहूनच होतात, कुटुंबातूनच घडत जातात ते. एखादं मूल जर थोडस वायात गेलं, बाजूला सरकलं, तरी काही दिवसांनी ते पुन्हा जागेवर येतं, कारण संस्कार त्याला आठवण करून देतात की आपण हे नको करायला पाहिजे. आणि शेवटी काय होतं, तरुण आणि वयस्कर माणसांचं जे आमचं जे ज्येष्ठ नागरिकांचं जे जीवन आहे ते बऱ्याच प्रमाणात आपला मुलगा, सून, मुलगी, जावई किंवा आणखीन कोणी आपला आप्तेष्ट असेल त्यांच्यावर जास्त अवलंबून असतं. ते तुम्हाला कशी वागणूक देतात. बऱ्याच वेळा आपण ऐकतो वयस्करांनी असं करायला नको, तसं करायला नको, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण त्याचबरोबर जे तरुण आहेत त्यांनी सुद्धा काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे, तिकडे फार लक्ष देणं जरुरी आहे. आज असं होतं ना, फॅमिलीमध्ये आई वडिलांना गृहीत धरलं जात बऱ्याच ठिकाणी, पती पत्नी आणि मुलं. तर ते योग्य नाही ना. ज्यांच्या शरीरावर तुम्ही आज उभे आहात त्यांनाच तुम्ही बाजूला करून ठेवलं तर कसं होईल. बऱ्याच ठिकाणी हे चित्र दिसतं आणि दुःखाचं सावट ज्येष्ठ नागरिकांवर येतं. किती वर्ष दुःख सहन करत राहणार जर त्यांना अलिप्त असं ठेवलं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. छोट्या छोट्या गोष्टीवर एक बिस्किटचं घेतलं तरी भांडण करणारी लोक आहेत आणि ती भांडणं विकोपाला गेलेली आहे, मी पाहिलेली आहे. अगदी छोटी, त्याला मोठी कारण नाही लागत, छोटी कारण घरातल्या छोट्या कामांवरून सुद्धा. मी तर असं म्हणतो, तुम्ही आता मुलं जर कमवणारे असतील तर त्यांनी आपल्या आई वडिलांना कामासाठी कशाला लक्षात घ्यायचं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे. कारण ते तुमची मुलं आता मोठी झालेली असतात. आता असं समजा ना, तुमचे आई वडील सुद्धा एक मुलंच आहेत, लहान आहेत, त्यांना लहानासारखंच वागवलं पाहिजे. त्यांचा तुम्ही सांभाळ करायला पाहिजे, त्यांना काय हवं नको ते विचारलं पाहिजे, त्यांच्यात जिव्हाळा निर्माण केला पाहिजे, तर त्यांच्या जगण्याची उमेद तयार होईल. आज ज्येष्ठ नागरिक काही वेळेला आपल्याला अगदी दुःखाच्या खाईत पडल्यासारखे असतात. कितीतरी आयुष्य घालवतात. ज्यांनी एवढं सगळं साम्राज्य उभं केलेलं असतं, कधी असं होतं की त्याच साम्राज्य मुलांच्या हातात गेल्यानंतर सगळं त्यांनी मुलांच्या नावावर केल्यानंतर त्यांना पैसाठी धुंडावं लागतं. अशी पण चित्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण एक ज्येष्ठ नागरिकांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपले प्रॉपर्टीचं आपलं आर्थिक नियोजन हे नीट असायला पाहिजे. तुम्ही सगळं जर मुलांच्या नावावर देऊन ठेवलं तर तुम्हाला उद्या कशासाठी पैसे पाहिजे, तुम्ही मुलांच्याकडे हात पसरणार का? अशी वेळ कधीच येता कामा नये, कोणावरही येता कामा नये. माझं जे नियोजन असेल, माझ्या मुठीत जेवढं असेल त्या मुठीत मला शेवटपर्यंत जगायचं आहे, त्या मुठीवर हे आमचा विचार असायला पाहिजे. जेवढं आहे त्याच्यात मला शेवटपर्यंत कसं भागेल, थोडस उरलं तरी चालेल, पण माझं त्याच्यात भागलं पाहिजे, हा विचार करून आम्ही वागलं पाहिजे. बऱ्याच काय वेळा काय होतं, माणूस रिटायर्ड झाला, उद्योगधंद्यातून मोकळा झाला की तो सगळा पैसा गोळा करतो, रिटायरमेंटचा पैसा सुद्धा मिळतो, किंवा उद्योगात असेल तर त्याचा तो पैसा गोळा करतो आणि तो भारावून गेल्यानंतर वाटेल तसा खर्च करायचा. या आर्थिक नियोजन मध्ये बऱ्याच वेळा असे 3 गट निर्माण होतात. एक व्यक्ती अशी असते की मग असं सगळा पैसा गोळा करायचा आणि मौज करायची, लोकांना पण दाखवायचं मी असा होता,
आज मी किती चांगल्या प्रकारे मस्त आहे असं दाखवायचं. घरी काही कोणाच्या मग सगळ्यांच्याच रिक्वायरमेंट वाढत जातात. जो बघेल पैसा बघितल्यानंतर घरातल्यांच्याही अपेक्षा वाढतात, त्यांच्या हौसमौज वाढतात आणि हा माणूस त्या प्रेमाच्या ओघात खर्च करीत जातो. आपली मूठ रिकामी करतो. मूठ रिकामी केल्यानंतर काय होतं? लहान सण गोष्टीसाठी त्याला आपल्या मुलांकडे हात पसरावे लागतात. तुमच्या खिशातून गेलेला पैसा हा तुमचा नसतो. मग तर आपल्या मुलाकडे का मुलाच्या खिशात का होईना, त्याच्या खिशात गेल्यानंतर त्याच्या मर्जीप्रमाणे तो देईल तुम्हाला. याचं भान पाहिजे. बऱ्याच वेळा ठेवत नाही आपण. काही वेळेला तो तात्पुरता जिव्हाळा असतो आपल्याला दिलेला आणि त्या जिव्हाळ्याकडून तुमचं सगळं संपलं की तुम्हाला पुन्हा तुमच्या अवस्थेवर सोडलं जातं. अशी मी बरीच उदाहरणं पाहिली बऱ्याच लोकांची. स्वतःचं घर असून सुद्धा त्यांना आपल्या घरात राहण्याचं मुश्किल होऊन जातं. ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे. त्यामुळे आपली मूठ ही नीट ठेवली पाहिजे, भरलेली ठेवली पाहिजे. जे आमच्याकडे आहेत ते भरलेले असायला पाहिजे. कधीच मुलांच्याकडे हात पसरण्याची वेळ येतं का आपण? दुसरा असा एक गट येतो आहे की रिटायर्ड झाला किंवा उद्योगधंद्यातून पैसा मिळाला, बँकेत ठेवून दिलं, गावाकडे जागा जमिनी घेतल्या. आता तुम्ही मला सांगा, 60व्या वर्षी 62व्या वर्षी तुम्ही जागा जमिनी घेऊन काय करणार? कोणासाठी करताय? जर तुम्ही मुलांना शिकवलेलं आहे, मुलं आपल्या पायावर उभी आहेत, मग तुम्हाला हे सगळं करण्याची आवश्यकता काय? आता जे तुम्ही कमावलेलं आहे तो उपभोगा. माझं सरळ म्हणणं आहे. आणि तुमच्याकडे जास्त पैसा असेल तर जरूर तुम्ही कशात गुंतवा, त्याबद्दल मला काय म्हणायचं. मुलांना द्या, तुम्ही गुंतवा, पण तुमच्याकडे जर प्रमाणशीर असेल, कमी आहे, तुम्हालाच पुरेल की नाही याची शंका असेल, तर तुम्ही आपल्या मुठीत ते नीट झाकून ठेवा. पण इथे काय होतं, काही माणसं काय करतात, बँकेत ठेवतात, जागा जमिनी घेतात, ना स्वतः खात. त्यावेळेला तुम्ही खूप कष्ट केलेले असतात. खाण्यापिण्यासाठी सुद्धा तुम्ही विचार केला असतो, 2 केळी खाऊ की नको खाऊ, हाही विचार केला असतो. तुमच्याकडे एक वेळ अशी असते की तुम्हाला कधी बसला जाण्यासाठी पैसे पण नसतात, तुम्ही पायी गेलेले असतात अनेक ठिकाणी, अनेक दुःख भोगलेली असतात. मग आता त्याचा उपयोग का नाही करून घ्यायचा? पण तरी पण तुम्ही असं केलं की जागा जमिनीमध्ये पैसा टाकलात आणि बँकेत ठेवून दिलात, ना स्वतः खात ना आपल्या पत्नीला देत. तिने काय दोष केलाय? तिचा काय दोष आहे? तुम्ही खात नाही, त्यांना तर द्या, तुमचा पार्टनर आहे तो. तर हे भान पाहिजे की आपण जर कमाई केलेली आहे की दोघांनी, पती पत्नी दोघांनी कमाई केलेली असेल आणि आपल्याला उतार वयात दोघांचा आनंद कसा आपल्याला करता येईल हा पाहिला. दोघे मिळून आनंदात राहिलं पाहिजे. असा विचार कधी कधी असं होतं, वयस्कर झाल्यानंतर पत्नी असते ती किचन मध्ये राबत असते आणि हा बाहेर फिरत असतो. एकमेकाला कोणाची काळजी नसते, असं नाही होतं का? ती पण वयस्कर झालेली आहे, तुम्ही तिची पण काळजी घेतली पाहिजे. तर आपलं जीवन आपल्याला कुठे, आज आपण ह्याच्यासाठी बसलोय की आपल्याला कुठे कुठे कसं कसं आपल्याला चांगलं करत राहता येईल, कुठे कुठे आपल्या चुका होत आहेत, कोणाच्या कधी मुलांच्या होतात, कधी आपल्याकडून होतात. कधी कधी असं एवढं आपण मानसिक दृष्ट्या वीक असतो की आपण चांगले वागत नाही,
ना नातेवाईकांशी वागत, एकदम खडूस म्हणतो ना आपण की खडूस व्यक्ती आहे, तसं वागतो. पण त्यामुळे काय होतं, आपण समाजापासून दूर जातो, नातेवाईकांपासून दूर जातो, आपल्याच मुलाबाळांपासून दूर जातो आणि कोपऱ्यात आपल्याला राहावं लागतं. त्याला काही वेळेला आपला दोष असतो. काही वेळेला आपण म्हणतो काही वेळेला मुलांचा दोष असतो. एखादी सून तुमची असेल आणि तीच सून माहेर सासरमध्ये जर नीट मिसळली नसेल, तर काय होईल? तर ती तुमच्याकडे दुर्लक्ष करेल. असे दोष निर्माण होतात. एखादी सून तुम्हाला चांगली मिळणार नाही आणि ती काहीतरी तुमच्या विरुद्ध तुमच्या मुलाचं कान भरेल, असंही होऊ शकतं. पण हे जरी होत असलं, तरी पहिलं काम आहे की आम्ही ज्येष्ठ आहोत, नागरिक आहोत, आम्ही समंजस आहोत, आम्ही काही छोट्या-छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. आम्ही काय आपल्या मुलांना काही ठिकाणी माफ करायला पाहिजे, काही ठिकाणी. कारण प्रत्येक वेळेला टुकून तुम्ही घरचं वातावरण सुंदर करणार नाही. प्रत्येक वेळेला म्हणाल की माझ्या म्हणण्याप्रमाणे पाहिजे, आम्ही तिथे काटकसर त्यावेळेला केली होती, आता हे करीत नाहीत. मग हा वाद घालत बसलात, तर तुम्ही वाईट व्हाल. तुम्हालाच कुठेतरी त्रास होईल. म्हणजे तिसरा गट जो म्हणतो ना मी, तिसरा गट कितीही नियोजन असलं, तुमचं कितीही नियोजन आपण चांगलं केलं, आर्थिक नियोजन चांगलं केलं, तरी काही वेळेला तुमचा आनंद हा तुमच्या मुलगा, सून, मुलगी, जावई यांच्यावर सुद्धा अवलंबून असतो. त्यांची मानसिकता चांगली पाहिजे तुम्हाला सुख देण्याची, तुम्हाला आदर देण्याची. तुम्ही चांगलं उतारवय घालवावं याकरता तुम्हाला प्रोत्साहन देण्याची. उद्या असं होतं ना, कधी-कधी असं पण होतं, की तुम्ही चांगले राहायला बघता. खूप चांगलं. मग त्यावेळेला घरातून कॉमेंट्स पण येऊ शकतात. यांना काय आता तरुणपणा आलाय का? असं वागायला? हे स्वतःला तरुण समजतात का? तसं होतं का मग? त्यांनी सुद्धा आपले आई-वडील असतील, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही तुमचा पैसा तुम्ही खर्च करा, तुम्ही मजेत राहा. हे त्यांनी वारंवार सांगत राहायला पाहिजे. तुम्ही मजेत राहा. पण असं सांगितलं जात नाही बऱ्याच वेळा. बऱ्याच वेळा असतो, डोळा असतो तो पैशात. आई-वडिलांचा पैसा कसा काढता येईल? 2-3 मुलं असतील, तर त्यांच्यात तर मग चढावड लागते. मी आधी पैसा काढू यांच्या हातातून की दुसरा काढेल? असं पण होऊ शकतं. असं नाहीये की चांगली मुलं नाहीयेत, चांगल्या सुना नाहीयेत, असं नाहीये. खूप चांगल्या सुना सुद्धा आहेत. त्या सांभाळ करतात. अगदी मी तुम्हाला माझं सांगू, आज माझी लाईफस्टाईल आहे. ती पाहून मला सुद्धा काही लोकं म्हणतात, की "अरे, अ, असं व्हायला पाहिजे." मी म्हणतो, "असंच राहायला पाहिजे आम्ही." पण मी राहतो, हे कोणामुळे राहतो? जर माझा मुलगा किंवा माझी सून किंवा जावई किंवा मुलगी हे जर अशा मताचे नसते, तर मी राहू नसतो शकत. आज मी तुम्हाला दिसतोय. काही म्हणतात, की तुम्ही एवढे वयाचं वाटत नाही, 72 वर्षाचे वाटत नाही. त्याचं कारण ते आहे. जेवढे मी शिस्तीने वागायला पाहिजे, तेवढे समोरचे पण वागायला पाहिजेत ना. आणि दुर्दैवाने ते नाही वागले, तर पुन्हा दुःख माझ्याकडे येतच. असं होतं. पण पुढे काय होईल त्यापेक्षा मी स्वतः चांगलं वागायला पाहिजे आधी. मी जो कुटुंबाचा माहोल आहे, कुटुंब आहे, त्याचं वातावरण आहे, ते मी सुंदर बनवायचा प्रयत्न केला पाहिजे. ते माझ्या हातात आहे. कुठे दुर्लक्ष करायचं, कुठे बोलायचं आणि कुठे नाही बोलायचं. कोणत्या विषयात बोलायचं. मुलगा, सून किंवा जावई मुलगी यांच्या भांडणात कुठे आपण न पडणं, कुठे पडायचं आणि कुठे नाही पडायचं, ते पण आम्ही भान ठेवलं पाहिजे. कोणत्या विषयात पडायचं. शक्यतो आम्ही त्यांच्या वादात पडायचं नाही. कारण असे वाद होत असतात. छोटे-छोटे वाद होत असतात. त्यांना निपटवू दे ना.
तुम्ही कशाला मध्ये पडायला पाहिजे? त्यांचे वाद, त्यांचं साम्राज्य त्यांनी सांभाळायचं. तुम्ही कशाला काळजी करता? जिथे आवश्यक असेल तिथेच थोडस बोललं आणि बाकी सगळं त्यांच्यावर सोडून दिलं. नका त्यांच्या ओझी वाहू. आम्ही वरिष्ठ नागरिकांचं हेच चुकतं. सगळं ओझं मी व्हायला पाहतो. अमुक आहे मी करेल, ते आहे मी करेल. अरे करू दे ना त्यांना. सगळ्यात मला जास्त समजतं. कशाला पाहिजे? ते करतील, त्यांनाही समजतं. आणि नाही समजलं चूक होईल, सुधारतील ते, त्यांनाही अनुभव येईल. आपण ज्या अनुभवातून गेलो तर त्यांनाही जाऊ दे ना. तसं होत नाही. माझं मी आलं, आम्ही उतार वयात मी सोडलं पाहिजे. माझा मीपणा मी कोणीच नाही. माझं काम काय आहे? लहान मुलांबरोबर खेळणं, नातवंडांबरोबर खेळणं, माझं व्यायाम करणं, योगा करणं, अध्यात्म करणं, हे माझं काम आहे. समाजात फिरणं, सामाजिक कार्य करणं, हे माझं काम आहे. कधी कधी असं पण होतं की काही आई वडिलांवर, ज्येष्ठ नागरिकांवर मुलं ही गळ्यात बांधूनच टाकली जातात. तुम्ही सांभाळायची. आई वडील कशाला? मुलांना खेळवण्यासाठी आहेत. तुमची मुलं तुम्ही सांभाळली पाहिजे. कशी सांभाळायची? आम्ही तुम्हाला सांभाळलं ना. तुम्ही तसं तुमच्या मुलांना सांभाळा. आम्ही आजी आजोबा आहोत, ते त्यांना फक्त खेळवणार आणि जरुरी पुरेसं त्यांना पुढे कामाला तुमच्या उपयोगी येणार. जर तुम्ही दोघे नोकरी असाल किंवा काय असेल तर थोडंफार मदत करणार, नाहीतर व्यवस्था तुम्हीच करायची. मी असं का म्हणतो? काही वेळेला तुम्ही पाहिलं असेल, लहान मूल दूर धावतंय कुठेतरी, इकडे तिकडे धावतंय हे पकडायला, कुठे चुकीच्या ठिकाणी जातोय आणि तो पडेल किंवा त्याला हात शॉक लागेल किंवा चटका लागेल, अशा ठिकाणी तो जातोय. त्यावेळेला होत नाही, आपल्याला उठायला होत नाही, तरी पण काही माणसं धावत, म्हातारी माणसं धावत धावत जाऊन त्याला पकडायला लागतो आणि शेवटी कंटाळतात, नको आम्हाला काय हे मूल सारखं धावत असतं, आम्ही कुठे धावणार, असे सांगत असतात. ते वाईट वाटतं. आणि पुन्हा वरून काय, जर मुलगा किंवा सून आली कामावरून तर त्यांनाच ते ओरडणार. तुम्हाला कळलं नाही, तुम्हाला तो जातोय तर तुम्ही त्यांना पकडायला पाहिजे होतं. असे किती लोकांचे हाल आहेत ज्येष्ठ नागरिकांचे. त्यामुळे आपण याच्यात अडकून जाऊ नये किंवा तरुणांनी आपल्या आई वडिलांच्या गळ्यात असं बांधू नये. अडीअडचणीच्या वेळेला त्याचा उपयोग करावा त्यांचा, नाही असं नाही. अडीअडचणीच्या वेळेला ज्येष्ठ नागरिकांनी सगळी कामं करावी, घरातील सगळी कामं करावी. कामं करून नुकसान नाही, पण ते तुम्हाला कंपल्शन नाही पाहिजे. ही तुमची ड्युटी झाली, तुम्हाला ड्युटी नाही लागतात. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच कुटुंबातून ज्येष्ठ नागरिकांवर सुद्धा एक ड्युटी म्हणून त्याच्यावर टाकली जाते. तुम्ही करायला पाहिजे ते योग्य ते करतात. आणि ह्याच्यामुळे ते छोटे छोटे प्रश्न असतात, पण अनेक दुःख ही गिळावी लागतात वयस्कर माणसाला. कधी त्याला ऐकायला नीट येत नसतं, त्याच्यावरून सुद्धा त्याला काही बोललं जातं. कारण कानाचं असं आहे, आधी एखादी गोष्ट तुमच्या बरोबर जर गेली असेल तर तुम्हाला ऐकायला येतं आणि काही वेळेला नाही ऐकायला येत, पण तेवढेच कान त्याचे वीक झालेले असतात, ते ओळखलं जात नाही आणि मात्र बोललं जातं, हे बरोबर तुम्हाला ऐकायला आलं, हे बरोबर तुम्हाला ऐकायला येतं, असं बोललं जातं. तरुणाने हे लक्षात ठेवायला पाहिजे. आम्ही उतार वयात
आमच्या प्रकृतीकडे फार लक्ष द्यायला पाहिजे. रोजच्या रोज आम्ही योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यान हे करायलाच पाहिजे. पूजापाठ करायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आम्ही आनंद शोधला पाहिजे. आनंद सगळ्यात आहे. बघा एकदा असं करून की चांगली फुलं आणा, स्वतः एका आपला देवारा सजवा, तुम्हाला किती आनंद मिळेल पहा. एखादं भक्तिगीत गा, तुम्हाला आनंद मिळेल. गार्डन मध्ये जा, गार्डन झोन मध्ये बसा, तिथल्या ती हिरवळ पहा, तुम्हाला आनंद मिळेल. तिथे काही मित्र जोडा, मित्रांशी बोला, मित्रांशी गप्पा मारा, मित्रांबरोबर फिरायला जा, तुम्हाला आनंद मिळेल. पण आपली मानसिकता बदलायला पाहिजे. आम्ही हे आनंद घेतलेच पाहिजे, घेत राहिलो. उतारवयात काय होतं, बऱ्याच वेळा लोक मित्र नको, नातेवाईक नको, कोणत्या फंक्शनला जायला नको, कार्यक्रमाला जायला नको. मी म्हणतो तुम्ही आवर्जून जा. कुठे कार्यक्रमाला तुम्हाला आमंत्रण आलेलं आहे, तुम्हाला मानाने बोलावलं गेलं आहे, तुम्ही आनंदाने तिथे जा. सगळ्यात मिसळा, बोला सगळ्यांशी, आप्तेष्टांशी बोला. छोटे राग रुसवे ते धरू नका, तुम्ही आणखीन दुःखी होणार. थोडे थोडे राग रुसवे धरले तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायला आणि आपली प्रकृती कशी चांगली राहील. कारण तुम्ही आनंद मिळवत राहिलात की आपोआप तुमची प्रकृती चांगली राहणार. म्हणून म्हणतो की मी सुंदर मनाची सुंदरता हे मी मागच्या वेळेला व्याख्यान दिलं होतं आणि माझा भर त्याच्यावरच आहे. मी असं म्हणतो लहान मुलापासून आम्ही मनाची सुंदरता शिकवत राहिलो. आम्ही काय म्हणतो मनाची सुंदरता काय नाही, एवढं काय असं नाही. मनाची सुंदरता खूप काही घडवू शकते आणि आम्हाला खूप आनंद देऊ शकते. ते अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत, आता वयस्कर माणसापर्यंत मनाची सुंदरता असायला पाहिजे. आम्ही ती रुजवायला पाहिजे आणि ती रुजवली तरच आपल्याला आनंद मिळेल, आपलं उतारवय चांगलं मिळेल. आम्ही कोणाशी चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे. आमचे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, काहीतरी खडूसपणाने बोलणं ते बरोबर नाही. मित्रांबरोबर आम्ही जर कुठे गेलो असू तर चहाची वेळ आली, चहा आम्ही घेतोय, ते पैसे काढायची वेळ आली आल्यानंतर आम्ही थोडं मागे राहायचं, असं होतं का? आम्ही पुढे असायला पाहिजे. आमच्यात कोणतीच लबाडी उतारवायत असता का पण तुम्हाला कुठेच आदरभाव मिळणार. तुम्ही म्हणाल मला आदरभाव पाहिजे तर असा मिळणार नाही. तुमच्या कुटुंबातले देखील मानणार नाही. आमचा स्वार्थ कुठे असता का? कुठेच नाही. जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे. आम्ही कुटुंबात प्रेम दिलं पाहिजे, भरपूर प्रेम दिलं पाहिजे. उद्या त्यांच्याही लक्षात येईल की आपले आई वडील त्यांच्या पश्चात तर त्यांना खूप हे दुःख होईल, पण आई वडील असताना सुद्धा त्यांना खूप आदर वाटेल की आमचे आई वडील असे आहेत, सकारात्मक विचार करणारे आहे. आम्हाला कुठे त्यांनी कसला त्रास दिला नाही, कुठे अडवलं नाही, कुठे काही केलं नाही. आपल्या प्रकृती सांभाळल्या. प्रकृती तुम्ही आपली प्रकृती आपण सांभाळली म्हणजे आपण आपल्या मुलांना आनंद दिल्यासारखंच आहे ना. त्यांना आपल्याकडे बघायची आवश्यकता नाहीये. त्यामुळे आम्ही तो विचार करायला पाहिजे. आमची प्रकृतीकडे फार लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा उतारवयात असं पण होतं की तुमचा पैसा तुम्हाला खाऊन दिला जातो. कधी कधी तुम्ही मुलाला पण सगळं देऊन टाकता आणि मग तुम्हाला देतायत असं वाटतं काय आहे, त्यांना कशाला पैसे लागतात, त्यांना पैसे लागत नाही असं नाहीये. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पैसा लागतो. त्याचा कोणी भाचा आला, पुतण्या आला, कोणी भाऊ आला, बहीण आली, मुलगी आली,
नातवंड आली तर त्यांना काही खाऊ देण्यासाठी सुद्धा पैसा लागतो आणि तो देण्यात त्या आजी आजोबाला आनंद मिळतो. पण हे गृहीत धरलं जातं. तरुणांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या आई वडिलांकडे पैसा कसा राहील याचा जास्तीत जास्त तुम्ही विचार करायला पाहिजे. तो कसा मिळेल असा विचार नका करू. त्यामुळे एका पिढीला तुम्ही दुःखाच्या खाईत लोटणार आहात असं केलं तर. असे कितीतरी लोक आहेत की आम्ही 4 वेळा जेवण देतो ना, आम्ही सांभाळतो आई वडिलांना. अहो कुत्र्यांना पण काही काही लोक 4 वेळा जेवण देतात आणि सांभाळतात. त्यांची मानसिकता सांभाळा, त्यांच्याशी बोला, त्यांची विचारपूस करा, कधी त्यांच्या अंगावरून हात फिरवा, खूप बरं वाटेल. मी तर म्हणतो ज्येष्ठ नागरिकांनी चांगलं तर वागायला हवंच, पण त्याचबरोबर तरुणांनी हे फार लक्षात ठेवायला पाहिजे. सून असेल तर सुनेने आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. तू नवीन हे तुझं घर झालं आता, हे तुझे आई वडील झाले आता. आता तू तुझ्या सासू सासऱ्यांची काळजी घेतली पाहिजे आणि तुझा नवरा जो कमवतोय आज, जो 4 पैसे आणतो किंवा भरपूर कमाई करतोय, तो यांच्यामुळे करतोय. यांनी त्याला शिकवलं नसतं, यांनी त्याला योग्य मार्गदर्शन केलं नसतं, यांनी त्याला सशक्त केलं नसतं, ताकदवान केलं नसतं, तर आज तुझा संसार चांगला नसता. तर सुनेने सुद्धा समजलं पाहिजे, हे सगळं वैभव आहे ते ह्या सासू सासऱ्यांमुळे आहे आणि म्हणून मी मजेत आहे. आज आम्ही मजेत आहोत त्याचं कोण कारण आहे? तर हे आहे, यांनी उपवास मार त्यावेळेला केली होती म्हणून आम्ही आज मजेत आहोत, आनंदात आहोत. ही भावना प्रत्येक मुलाने, प्रत्येक सुनेने, प्रत्येक मुलीने, प्रत्येक जावयाने लक्षात ठेवलं पाहिजे. जावयाने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या सासूचा मान राखा, वयस्कर माणसांचा मान राखा, ज्येष्ठ नागरिकांना मानात जगवणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर त्यांना दूर लोटलं ते खंगून खंगून मरून जातील, कोणाला बोलणार नाही. असे कितीतरी लोक आहेत. तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या आणि मी म्हणतो प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकाने खूप मस्त जगावं, हसावं, खेळावं, पिकनिक कराव्या, मित्रांबरोबर जावं, रंगीन कपडे घालावे, अगदी मनसोक्त मनाचा आनंद घ्यावा. आपले छंद आहेत कोणते ते पूर्ण करावे. म्हणून मी 60 नंतर मी लिहायला लागलो, मी गाणी गायला लागलो, मी कविता लिहायला लागलो, असे मी बॅडमिंटन खेळायला लागलो, मी सगळं करायला लागलो. माझं लाईफस्टाईल पूर्ण चेंज झाली आणि त्यावेळेला सगळ्यांना बऱ्याच जणांना आनंदही झाला किंवा काही जणांनी माझा आदर्शही घेतला की तुम्ही हे असे वागता ते खूप चांगलं वाटतं. त्या प्रत्येक वेळेला आपण आनंदात कसं राहू याचा विचार करायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि हा अभ्यास फक्त तरुणांनी वयस्कर लोकांनीच असं नाही, तरुणांनी देखील करायला पाहिजे. त्यांच्या जर चुका असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या काही चुका असतील त्या त्यांनी सोडून दिल्या पाहिजे. त्या वयामुळे झालेल्या असतात, कधी कधी वयामुळे झालेल्या असतात. त्यांचा तो भाव नसतो, बोलणं तसं नसतं किंवा त्यांचं बोलणं वेगळं असतं आणि दिसतं वेगळं. तर ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर तो वयाचा फरक आहे. एवढी त्यांची आता बुद्धी चालत पण नसते. कधी कधी ती हळूहळू कमी होतेच ना, आज ना उद्या कमी होतेच. शक्ती कमी होते, पावलं कमी पडतात. जे पाऊल मोठं पाडायचं ते कमी पडायला लागतं. तुम्ही ओळखायला पाहिजे, त्यांच्या सुद्धा अडचणी ओळखायला पाहिजे आणि त्यांना लहान मुलांसारखं सांभाळत, गोजारत असं तरुणांनी, आपतेष्टाने आपल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यायला हवी.
त्याचप्रमाणे आम्ही देखील चांगलं वागू. जे आहे ते मुलांसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. आणखीन एक की आम्ही जे आमच्या मुठीत आहे ते थोडंफार आम्ही समाजासाठी करीत राहिलं पाहिजे. किंवा जे आमच्यात चांगला गुण आहे तो आम्ही समाजाला दिला पाहिजे. समाजासाठी काहीतरी देणं आम्ही लागतो ते आम्ही करीत राहिलं पाहिजे. आणि ते करीत राहिलो तरच काय आहे, जसं सूर्य मावळताना एक आल्हादकारक, आनंदमय, मनमोहक असं वातावरण बनवून सूर्य मावळतो, तसं आम्ही मावळायला पाहिजे. ही मनात इच्छा बाळगली पाहिजे. आणि मी अशी सदिच्छा व्यक्त करतो की आम्ही सगळे अशा प्रकारेच आयुष्याची संध्याकाळ ही एक मनमोहक, खूप सुंदर, आकर्षक, आल्हाददायक अशी बनवत आम्ही अनंतात विलीन व्हायला पाहिजे. नमस्कार. आता तुमच्या परवानगीनेच मी एक नेहमी ईश्वराची प्रार्थना करतो, ईश्वराशी बोलतो. जेव्हा मी गार्डन मध्ये आम्ही नेहमी बोलतो, ते एक मिनिटाची आहे, ती आपण बोलूया. कारण माझं असं तत्व आहे की आम्ही जरासं आम्हाला कोणी काही दिलं तर आम्ही त्याचे आभार मानतो. ह्या ईश्वराने आम्हाला एवढं सगळं भरभरून दिलेलं आहे, आम्ही ते मानायला पाहिजे की आम्हाला भरभरून दिलेलं आहे. काही लोकांच्याकडे आमच्यापेक्षा 5%, 10% पण नसतं, पण आम्हाला पुरून उरेल एवढं दिलेलं आहे. त्या ईश्वराचे आम्ही आभार मानायला पाहिजे. ज्या ईश्वराने आम्हाला करोनासारख्या असंख्य संकटातून वाचवलेलं आहे, त्याचे आम्ही रोजच्या रोज आभार मानायला पाहिजे. मी ते आभार मानतो आणि आपला शांतीपाठ पूर्ण करतो. हे ईश्वरा, तुझ्या कृपेमुळे मी सुखी आहे, समाधानी आहे, संपन्न आहे, स्वस्थ आहे, आनंदी आहे. तुझ्या कृपेमुळे मला हे सुंदर आयुष्य जगायला मिळालं, त्याबद्दल मी तुझा अत्यंत आभारी आहे, अत्यंत आभारी, अत्यंत आभारी. ओम शांती शांती शांती. हरिओम. हरिओम हरिओम. त्या 545 दिवशी वर्गामध्ये प्रवेश केलेला आहे 23 नोव्हेंबरला. या योग वर्गाचे प्रेरणास्थान दादासाहेब तिचकुले यांना प्रणाम. या योग वर्गाचे प्रणेते आदरणीय मतेदादांना प्रणाम, आदरणीय सेलोपरदादांना प्रणाम, आदरणीय मनेदादांना प्रणाम. आजचे आमचे गुरु आदरणीय रमेश दादा वायंगरकर यांना प्रणाम, तसेच सर्व साधकांना प्रणाम करून आज आपण आपल्या आयुष्याची सायंकाळ जी सर्वांच्या जीवनामध्ये येणार आहे त्याविषयी अत्यंत सुंदर मार्गदर्शन आदरणीय रमेश दादा वायंगरकर यांच्याकडून ऐकलेलं आहे. तर या आजच्या वर्गाचा आभार प्रदर्शन जे आदरणीय भानुदास दादा भांडीवचे करतील मी त्यांना विनंती करतो. हरिओम. स्वर्गीय दादासाहेब टिचुकले योग वर्गात आज आमचे गुरुवर्य रमेशजी वाणगावकर यांनी आयुष्याची संध्याकाळ आणि एक कौटुंबिक परिवारात जे सासू सासरे आई वडील पती पत्नी मुलं मुली सून नातवंड अशा भरलेल्या परिवारात अगदी सूक्ष्म बाबीपासून तर मोठ्या बाबीपर्यंत लहान सहान गोष्टीपासून दुरावा कसा निर्माण होतो आणि अशांती कशी तयार होते आणि छोट्या छोट्या बाबींना योग्यपणे हाताळलं तर आमच्या घरात नित्य आनंद कसा मिळतो
खूप सुंदर आजचे व्याख्यान झालेले आहे. दादांचे असेच व्याख्यान यापूर्वी सुद्धा आम्हाला लाभले आणि जरी आमचा योग वर्ग असेल परंतु ह्या योग वर्गात आजचा रमेश भाऊ म्हणजे एक आगळे वेगळे मार्गदर्शन म्हणजे योगा किंवा आहार तज्ञ यापेक्षाही जे आमच्या मनाला काय पाहिजे शरीरासाठी तर आम्ही योगा आहार याच्यावर लक्ष दिलेच आतापर्यंत, परंतु आमचं मन समृद्ध करायसाठी असं भरपूर भंडार आज दादांनी आम्हाला सादर केलेला आहे. दादांच्या ह्या योग वर्गाच्या वतीने आयोजकाच्या वतीने सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्या जीवनामध्ये दादांनी जे सांगितलेलं आहे, मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मैं नहीं मेरा नहीं ये धन किसी का है दिया, मैं नहीं मेरा नहीं ये जीवन किसी का है दिया, देने वाले ने भी दिया इस शान से, लेने वाला कहे उठा मेरा है ये अभिमान. तर आपल्या ह्या जीवनामध्ये आपल्याला जे काही मिळते ते आपण म्हणतो हे सर्व माझं आहे, परंतु दुसरं जीवनाचा रहस्य दादाने असं सांगितलं की शम्मा भूजते आई तब महफिल में रंग आया और जीवन जब खत्म हुआ तो जीने का ढंग आया. तर अशा प्रकारे आपल्याला कितीही मोठे आपण होत असलो तरी जीवनामध्ये अशा बारीक गोष्टी कितीतरी शिकण्यालायक राहतात. त्यापैकी बऱ्याच गोष्टी आज दादांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर याबद्दल आज आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा प्रतिक्रिया द्यायची असतील तर देऊ शकता. दादांकडे आनंद मिळवण्याची खाणच आहे आज. पाहिजे तेवढं असं वाटलं का हा क्लास बंद झाला पण मला तरी असं वाटतं काही अजूनही अर्धा घंटा पुढे चाललं असेल चांगलं. दादांचं पुढे आम्हाला यावर अधिक मार्गदर्शन लाभेल पुढे ही अपेक्षा. हा विषय असा एवढा मोठा आहे ना, त्याच्यात भरपूर आपण बोलू शकतो, पण शेवटी आपल्याला वेळेचं भान ठेवणं जरुरी असतं. बरोबर, एका वर्गात शक्य नाही एवढं. हो नाही, मोठा विषय आहे फार. धन्यवाद. कडवं म्हणा असं मला म्हणतात. हा हा, एखादं गीत म्हणा असं म्हटलंय. अच्छा, कोणतं भक्तिगीत? हा, भक्तिगीत एखादं. हो जरूर जरूर जरूर. वा वा. क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, करावया तव मंगल पूजा, देह दीप मी जाळीन माझा, करावया तव मंगल पूजा, देह दीप मी जाळीन माझा, भाव भक्तीचा हा नजराणा, भाव भक्तीचा हा नजराणा, स्वीकारून घ्यावा देवा, उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, धूप जाळीतो मी श्वासाचा, सुगंध पसरिल मंगलतेचा, धूप जाळीतो मी श्वासाचा, सुगंध पसरिल मंगलतेचा, कोमल पद हृदयावर ठेवित, कोमल पद हृदयावर ठेवित, प्रभू माझा यावा देवा, उघड नयन देवा,
क्षणभर उघड नयन देवा, अभंग नाही ओवी, मूक जीवाने कशी रे गावी, अभंग नाही ओवी, मूक जीवाने कशी रे गावी, नयनामधले अश्रू करीती, नयनामधले अश्रू करीती, अखेरचा धावा देवा, उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. नमस्कार सर. हा नमस्कार. अतिशय सुंदर सांगितलं सर. असेच नेहमी सांगत चला. आणि आजची ही वस्तुस्थिती आहे सर की खरोखरच अतिशय सुंदर. अधूनमधून असंच तुम्ही आम्हाला बोध देत चालले तर अतिशय म्हणजे सुंदर होईल आणि सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल. अतिशय सुंदर. नाही खरं म्हणजे मी तुम्हाला सांगू का, मी आजच्या जीवनावर जास्त बोलण्याचा प्रयत्न करतो. हो सर. आजचं जीवन आम्ही जे जगतो आज ते आमचं सुखकर कसं होईल. मग त्याच्यामध्ये बरेच विषय आहेत की आपलं उतार वय आहे, पती पत्नी नातं आहे, भाऊ बहीण नातं आहे, सामाजिक काही गोष्टी आहेत, आपण कुटुंबात कसं राहायला पाहिजे, असे अनेक प्रश्न आहेत. कुटुंबाची केवढी मोठी व्हॅल्यू आहे, तर त्या बाबतीत सुद्धा असे जे जवळीकचे प्रश्न आहेत आपले, त्याच्यावर भाष्य करून जेवढी जागरूकता आणता येईल, काय आपले विचार मांडून समाजाला जास्त जागरूक करून आपला समाज कसा सुंदर होईल, समाजाची मानसिकता कशी सुंदर होईल आणि सगळे सलोख्याने कसे वागतील. आज किती ठिकाणी असं होतं की ज्येष्ठ नागरिकांची दमछाक होते, किती ज्येष्ठ नागरिकांना अवमान सहन करावा लागतो. असे खूप आहेत. ज्यांनी एवढं मोठं साम्राज्य केलंय त्यांनाच पायदळी तुडवलं जातं. असे खूप आहेत. त्याच्यासाठी 2 कविता पण मी लिहिल्यात. एक आनंदात जगायचं अशी एक कविता आहे आणि ती पण उतार वयासवरच आहे. आणि दुसरी नको देऊ म्हातारपण देवा, ही एक कविता आहे. त्या दोन्ही कविता सुद्धा या उतार वयावरच आहेत. पण अशा अनेक आहेत की मी याच्यावर भाष्य केलेलं आहे की आपलं कुटुंब चांगलं राहण्यासाठी आपलं म्हणजे घराच्या भिंती बोलक्या आणि हसऱ्या हव्यात. घराच्या भिंती कशा हव्यात, तर बोलक्या हसऱ्या हव्यात. त्याच्यावर मी काही भाष्य केलेलं आहे. त्या म्हणजे कसं, आमचं वातावरण एवढं चांगलं पाहिजे, बोलकं असलं पाहिजे, घरात सुसंवाद असला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही सुखी नाही राहू शकत. 3 टाइम तुम्हाला जेवायला मिळालं म्हणजे तुम्ही सुखी आहात असं नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं घरातलं वातावरण पाहिजे. आणि घरातलं वातावरण चांगलं असलं की घरातल्या भिंती पण बोलतात आणि हसतात सुद्धा. म्हणजे एखाद्याच्या घरात समजा आपण गेलो तर आपल्याला कधी एखाद्याकडे घरातून जावंसं वाटत नाही, इथे थांबावंसं वाटतं. पॉझिटिव्हिटी येते. ही पॉझिटिव्हिटी कुठून येते? त्या घरच्या वातावरणामुळे येते. पण घरचं वातावरण जर सकाळपासून किचकिचं असेल, सकाळपासून भांडणाचं असेल, सकाळपासून तिरस्काराचं असेल, 2 पिढी, जुनी पिढी आणि म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि तरुण यांच्यामध्ये वादविवाद सतत असतील घरात, तर तुम्हाला आनंद कसा मिळेल? नाही मिळणार. तो कसा दूर करता येईल त्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आपण माणूस कसा सुखी होईल, कोणत्या अंगाने त्याच्या जी दुःख आहेत त्या दुःखावर आपण भाष्य करायला पाहिजे. तरच आपण जास्तीत जास्त सुखाकडे वळू, समाज सुखाकडे वळेल आणि सगळे आनंदाने जगू शकतील. हा प्रयत्न मी जास्तीत जास्त करतो. आपले पुढचे विषय असेच असतील जे आपल्या कौटुंबिक जीवनावर जास्त असतील. काही वर्गातही काही बाया असतात सर, तर काही सुनेचं सांगतात, काही सासू सुनेचं सांगते, सून सासूचं सांगते, म्हणजे फार दुःखी असतात. आणि
हो. ते म्हणजे अगदी गैरसमज आणि हे सगळं अगदी जे काही सांगितलं तुम्ही अगदी वस्तुस्थिती आहे ती आजच्या काळातली. नाही, मी नाना आणि बाग मध्ये मी बरीच वर्ष मी स्वतः नाना आणि बाग निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. माझी संस्था होती. तर त्या संस्थेतून मला एवढं ज्येष्ठ नागरिकांचे दुःख बघायला मिळाली आणि त्यातून आज मी बोललो. जे आहे ते बोललो, त्यातून त्या अनुभवातून बोललो, की मला खूप लोकांची दुःख पाहायला मिळाली. मी त्यांना काही सजेशन्स केले, काहींना त्याचा फायदा झाला खूप. त्या सजेशन्स केल्यामुळे असं. कारण कधी-कधी उतार वयातली माणसं पण कधी-कधी चुकतात. हो. मग त्या आपण चुका टाळल्या पाहिजेत. आपण टाळल्या चुका तर आणखीन आपलं दुःख कमी होईल, असं होईल. तर तो अगदी प्रयत्न बरोबर. व्हायला पाहिजे. हो. धन्यवाद सर. हां, धन्यवाद. नमस्कार. अति सुंदर. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर आता आपण प्रश्न तर नाही, परंतु मानवाला ज्या मूलभूत गरजा म्हणतो आपण, अन्न, वस्त्र, निवारा आणि मूलभूत गरजा, या जरी परिपूर्ण झाल्या किंवा आम्हाला त्या गरजा परिपूर्ण झाल्यानंतरही सुदृढ शरीर भेटलं किंवा चांगला आहार भेटला, तर त्यापेक्षा प्रथम प्राधान्याने जे आजचे विषय झाले आहे, त्या मूलभूत गरजा, सुदृढ आरोग्य, उत्तम आहार यापेक्षा एक नंबरचं प्राधान्य तर मला आजच्या विषयाला द्यायचं आहे, की जे आजच्या सत्रात मला दिलं आहे, की आमचं मन जर सुदृढ नसेल तर सगळं व्यर्थ आहे. सगळं सगळ्या याला व्यर्थ. पहिलं एक प्रथम प्राधान्याने आजचे विषय जे मांडलेले आहे, तर मनच जर आमचं सुदृढ नसेल तर एक तर आम्ही ही शेवटची पिढी आहोत का ज्यांनी सगळे खाच खडगे दुःख भोगले आणि वैभव उभं केलं. नवीन पिढीला माहित नाही. आमच्या बालपणात कुठले आधुनिक साधनं नव्हते, कुठलीही साधनं नव्हती. आहे त्या परिस्थितीत जगून संघर्ष करून उभं राहायला लागलं. आजच्या पिढीला बटन दाबता सर्व काही गोष्टी उपलब्ध होत आहेत, सहज उपलब्ध होत आहे. त्यांच्या आणि आमच्या विचारात फार मोठी तफावत आहे. त्या तफावतला कमी करून आनंदी कसं जगता येईल, खूप आजच्या सुंदर सत्रात सरांनी आम्हाला सादरीकरण केलेलं आहे. सर धन्यवाद. पुन्हा धन्यवाद, वारंवार धन्यवाद करूनही आम्हाला याच प्राधान्याने योग, प्राणायाम, आहार या विषयापेक्षा अत्यंत प्राधान्याचा विषय आजचा मला वाटतो आणि याला वारंवार आपल्या वर्गात पुन्हा पुन्हा रिपीट होऊन सादरीकरण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आता जो दादा आता बटनही दाबायची गरज नाही, नुसतं नळाच्या खाली हात ठेवलं तरी नळ सुरू होतो. काय म्हणताय? नळाच्या खाली हात ठेवलं तरी नळ सुरू होतो. दादानी जे म्हटलं ना बटन दाबावं लागते ते मिळते म्हणून. हां, हां. आता आजकाल सेन्सरनी बटन न दाबता नळाच्या खाली नुसतं आपण हात ठेवलं तरी नळ सुरू होतो असं म्हटलं. हो, हो, हो. म्हणजे रोबोटिक. सहज भेटत आहे सगळ्या गोष्टी. एवढी आधुनिकता आलेली आहे. आपल्या जुन्या पिढीला पाहणं फक्त आपल्यालाच माहिती, आपण शेवटची पिढी आहोत. बरोबर. त्या गोष्टी आता ज्या जुन्या आहे आपण शेवटची पिढी आहोत. फक्त आता नवीन पिढीला काही जुनं माहित नाही. आपल्याला फक्त तडजोड करून जगणे आणि आनंद उपभोगायचा आहे. साहेब, आपण जर पाया रचला नसता हो. तर हे साम्राज्य नसतं उभं राहिलं. आजच्या बरोबर. मुलांना आपल्याला एवढा त्यांना आनंदाने जगता नसतं आलं. बरोबर. आपण कशा प्रकारे त्यावेळेला पै करून आपण हे सगळं केलेलं आहे. हो. त्यांना कल्पना येणार नाही. किती वेळा आपण उपवास केलेला आहे. त्यामुळे कधीतरी त्यांना एक जाणीव करून देणं आवश्यक असतं, पण रोज करू नये. या गोष्टीचा उहापोह रोज करू नये. बरोबर आहे. तर आता वेळ होत आहे. या ठिकाणी आपण आपला क्लास संपूया. 7:30 वाजले. हरिओम. 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 हरिओम संतोष.